अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताईंसाठी आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून ही महत्त्वाची माहिती आलेली आहे बघा। रामकृष्ण पाटील, युवराज बैसाने, अमोल बैसाने यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा जो आजपर्यंत थकलेला जो प्रोत्साहन भत्ता आहे, जो अंगणवाडी सेविका मदतनीसांना भेटलेला नाही, तो प्रोत्साहन भत्ता त्यांना लवकरच भेटणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे। नक्की काय हे अपडेट आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो, राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांचे मार्च 2026चा केंद्र हिस्सा थकीत मानधन आणि थकीत प्रोत्साहन भत्ता याबाबत आज आयुक्त कार्यालयातील सहाय्यक संचालक वित्त व लेखा विभाग श्री सोमीनाथ काकडे यांची युवराज बैसाने आणि रामकृष्ण बी पाटील यांनी भेट घेत चर्चा केली। यावर मार्च 2026चा केंद्र हिस्सा थकीत मानधन आणि एप्रिल 2024 पासूनचा फेल झालेला प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या 8 दिवसांमध्ये थकीत मानधन बँक खात्यामध्ये जमा होणार। तसेच ऑक्टोबर 2024 पासून अंगणवाडी सेविका मदतनीसांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे, जो सेविका मदतनीसांना भेटलेला नाही आहे, म्हणजे जो फेल झालेला आहे प्रोत्साहन भत्ता, तो प्रोत्साहन भत्त्याच्या याद्या आणि रक्कम संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत, असे चर्चेंती श्री काकडे यांनी सांगितले। त्यामुळे वंचित सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाले असल्याची माहिती रामकृष्ण पाटील, युवराज बैसाने, अमोल बैसाने यांनी दिलेली आहे। व्हॉट्सअपच्या द्वारे त्यांनी मेसेज करून ही माहिती पाठवलेली आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीसताईंसाठी ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे। अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई अगदी जेवढ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्याच्यापैकी फक्त 25% अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे। 75% अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला नाही। त्यामुळे सेविका मदतनीसांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते। परंतु आज झालेल्या काकडे सरांच्या सोबत जी बैठक झाली, त्या बैठकीच्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे। ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसांचा प्रोत्साहन भत्ता हा फेल झालेला आहे, म्हणजे त्यांना प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला नाही, तो येत्या 8 दिवसात जो थकीत मानधन आहे ते देखील जमा होणार आहे। तसेच जो प्रोत्साहन भत्ता जो आजपर्यंत भेटलेला नाही त्याच्या याद्या संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे जमा करण्यात येणार आहेत, म्हणजे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत, जमा करण्यात येणार आहेत। आणि त्या याद्या जमा करण्यात आल्या की अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता हा ऑफिसकडून भेटणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट आपल्या समोर आलेली आहे। ताईंनो, जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।